नमस्कार मैत्रिणींनो, हिवाळी स्पेशल अजून एक रेसिपी आवळ्याची घेऊन आलेली आहे. आवळ्याचं लोणचं पौष्टिक आणि सुंदर. चला तर मग करूयात सुरुवात आवळ्याचं लोणचं करण्यासाठी. त्याला लागणारं साहित्य आहे अर्धा किलो आवळे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने भाजून घ्यायचे आहेत आणि सगळं भाजून झाल्यानंतर त्यात मेथी घालायची आहे. ती पण अर्धाच चमचा घालायची आहे, जास्त घालू नका. 1 चमचा बडीशोप घ्यायची. चला तर मग करूयात सुरुवात आपल्या रेसिपीला. आता सर्वप्रथम आपण आधी आवळ्याचे काप करून घेणार आहोत. तुम्हाला जसे वाटतात, जसे जमतात तसे करून घ्या. माझे छोटे गावरान आवळे होते, मोठे आवळे घेतले तरीही चालतील, काही त्याला अडचण येणार नाही. माझे गावरान होते म्हणून मी ते छोटे छोटे घेतलेले. हे पहा, अशा पद्धतीने उभे आडवे तुम्हाला जसे जमतील तसे काप करून घ्या. शक्यतो आपण लिंबाला कशा उभ्या उभ्या फोडी करतो ना, तशा पद्धतीने करून घ्या. ते जास्त छान दिसतात. म्हणजे आपल्या लसणाच्या पाकळ्यासारखं दिसतं ते लोणचं. चला आता आपण हे काप करून घेतलेत, हे बाजूला ठेवूयात आणि करूयात पुढची तयारी. तर पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्या पॅनमध्ये आता आपण सगळे जे मसाले घेतलेले आहेत, मोहरी, जिरे, धने सगळं भाजून घेऊयात. हे पहा, सगळ्यात पहिले मी 1 चमचा बडीशोप घातलेली आहे. त्याच्यानंतर 1 चमचा धने घातलेले आहेत, 1 चमचा जिरे घालती आहे आणि 1च चमचा मोहरी घालती आहे. अर्धा किलो आहे म्हणून कमीत कमी साहित्य घातलेलं आहे. आता ह्याच्यात 1 किलो केलं तर ह्याच्यात दुप्पट प्रमाण तुम्ही घेऊ शकतात. हे पहा, आता सगळ्यात शेवटी मी जिरे घातलेले आहेत आणि आता हे छान आपण चांगलं ते तडतडेपर्यंत मोहरी आणि जिरे छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं. पण लक्षात ठेवा, गॅस एकदम कमी सिमवरती गॅस करून तुम्ही भाजा. जास्त भाजू नका, कारण त्याच्याने काय होतं की धूर निघतो आणि मसाला करपून जातो. तर मसाला करपला नाही पाहिजे. असा तडतडला की गॅस बंद करून घ्यायचा, मसाला खाली उतरवायचा, पॅन खाली उतरवायचा आणि त्याच्यामध्ये आपले मेथीदाणे घालायचे आणि तसंच त्याला गरम पॅनमध्ये ठेवायचं. आणि मग आपण काय करायचं की ते सगळं साहित्य मिक्सरला वाटून घ्यायचं. पण त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे ते दाखवते, कारण आपला मसाला आता गार व्हायला ठेवलेला आहे. परत पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण 200 ग्रॅम आता तेल घालून घेणार आहोत. तेल घालून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मी इथं तेल जे आहे ते मोहरीचं तेल वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठलंही तेल वापरू शकता, काहीही अडचण नाही आहे. मला मोहरीचं तेल अवेलेबल झालं म्हणून मी ते घातलं. ते तेल थोडंसं गरम झालं ना, अगदी खूप धूर येऊ देऊ नका, कारण मोहरीचं जे तेल आहे ना लागलीच तापतं आणि धूर येतो. तर धूर येईपर्यंत वाट नाही पाहायची. हलकंसं गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपल्या ज्या आवळ्याच्या आपण फोडी केल्या होत्या त्या सगळ्या फोडी त्याच्यामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत. आपण जसं भाजी परततो ना सेम तसंच. याच्याने काय होतं ना की आवळा आपला त्या तेलामध्ये ना शिजतो. थोडक्यामध्ये आपण जशी भाजी शिजवतो तसं तो आवळा त्याच्यामध्ये परतल्या जातो आहे तेलामध्ये. आता जो आपला मसाला इथं गार झाला होता ना, तो सगळा आपण इथं वाटून घेणार आहोत. आणि याच्याबरोबरच आपल्याला सगळा मसाला वाटून झाल्यानंतर तो मसाला आपल्याला आपल्या त्या तेलामध्ये घालायचा. पण तो कधी घालायचा ते असा ओबडधोबड वाटायचा बघा. असा तो एकदम फाईन करतो ना तसा नाही करायचा. लोणच्याला मसाला हमेशा ओबडधोबड ठेवायचा, ज्याच्याने चव खूप छान येते. आता हे पहा, हे शिजत आलेलं आहे. बऱ्यापैकी शिजलाच आहे आवळा त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आता आपण गॅस बंद करूयात आणि पुढची प्रोसिजर करूयात. लक्षात ठेवा, मसाला घालताना गॅस बंद पाहिजे आणि तेल हे एकदम थोडंसं असं कोमट असतं ना त्या पद्धतीचं, गारही नको आणि गरमही नको, अशा पद्धतीचं तेल पाहिजे. हे पहा, आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता याला ठेवून दिलं होतं मी. तर आता ते बऱ्यापैकी कोमट झालं आहे. कोमट झाल्यानंतर मी याच्यामध्ये हा आपला जो मसाला होता तो सगळा घालून घेतलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी सगळा मसाला त्याच्यात घालून घेतला आहे आणि छान आता त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. या मसाल्याबरोबरच आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा हळद, 3 चमचे तिखट आणि 1 चमचा मीठ. आणि लसूण घालायचा असेल तर तुम्ही यावेळेला लसूण पण घालू शकता. तो घालून घेऊन तुम्ही त्याला याच्याबरोबरच परतून घेऊ शकता. हे पहा, इथं मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि आता त्याच्यानंतर आपण घालूयात तिखट. तिखट घालायचं आहे आपल्याला जवळपास 3 चमचे तिखट घालायचं आहे आपल्याला. तुम्हाला जास्त स्पायसी आवडत असेल तर अजून अर्धा 1 चमचा वाढवलं तरी चालेल, पण 3 चमचे बस होतं. त्याच्यापेक्षा जास्त घालायची गरज नाही आहे, कारण आपण हे जे मसाले घातलेले आहेत त्याचासुद्धा जो स्पाईस आहे किंवा त्याचासुद्धा जो तिखटपणा आहे
तो पण याच्यात उतरणार आहे. त्याच्यामुळे 3 चमचे तिखट हे बस होतं. आता जे आपण सगळं केलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात. आता हे पहा, इथं मी मीठ घातलेलं आहे. मीठ आपल्याला घालायचं आहे 1 ते 1.5 चमचा. जास्तही घालू नका आणि कमी घालू नका. काळं मीठ पण घातलं आणि साधं मीठ पण घातलं आहे. तुम्ही नुसतं पांढरं मीठ घातलं तरीही चालेल. मी दोन्ही घातलेलं आहे थोडं थोडं. 1 चमचा आहे आणि अर्धा चमचा ते साधं मीठ, पांढरं मीठ अशा प्रमाणामध्ये मी ते घातलेलं आहे. आता याला आपण छान प्रकारे मस्त हलवून घेऊयात. लसणाच्या पाकळ्या तुम्हाला घालायच्या असतील ना, तर जेव्हा हा आवळा आपला शिजत येतो ना, त्यावेळेला 10 ते 12 पाकळ्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. मला फक्त आवळ्याचं हवं होतं म्हणून मी नुसतं आवळ्याचं केलं आहे. आवळा शिजला की मग त्याच्यामध्ये आपण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. हे पहा, झालं आपलं लोणचं आता मस्तपैकी तयार आहे. याला छान आता गार होऊ द्या. लोणचं कधीही बरणीत भरताना गरम गरम भरायचं नाही. त्याच्यामुळे आता ते गार होऊ द्या. थोडंसं गार झालं की मग आपण त्याला बरणीत भरायला घेणार आहोत. बघा किती छान झालं की नाही. आणि हो, याच्यात सांगायचं राहिलं की आपल्याला याच्यामध्ये हिंगसुद्धा घालायचा आहे, तर तो 1 चमचा हिंग घालून घ्याल तुम्ही. मी जसं अर्धा चमचा मीठ वाढवलं होतं त्याबरोबर मी हिंगही टाकला होता. ते सांगायचे विसरले की 1 चमचा आपण हिंग याच्यामध्ये घालून घेणार आहोत. हिंगाने काय होतं की जे आपलं लोणचं केलेलं आहे ते पचायलाही सोपं जातं. मी आता इथं काचेची छोटी बाटली घेतलेली आहे. अर्धा किलोसाठी एवढी बाटली बस होते. छान धुवून घ्यायची, उन्हामध्ये वाळवून घ्यायची. ती वाळल्यानंतर त्यातला सगळा ओलावा गेल्यानंतर लक्षात ठेवा, कुठलाही पाण्याचा अंश लोणच्यामध्ये जाऊ द्यायचा नाही. अशा पद्धतीने मस्तपैकी ते लोणचं सगळं तयार करून घ्यायचं आहे आणि खायला लोणचं तयार आहे. मुरलं तर 8 दिवसामध्ये तर आणखीन छान लागतं, पण असंही खायला लोणचं तयार आहे.